ना अशा एकदम शांत निसर्गरम्य वातावरणात असं फिरायला आलो आहे आणि बघू शकता तुम्ही एकदम शांत वातावरण आहे, कोणचं आलं नाही कोणचं गेलं नाही तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर हे नदीचं वाहतं छोटंसं पाणी आहे बघू शकता. या अशा प्रकारे छोटंसं पाणी आहे आणि आपण ते जगणं कशाला म्हणतो ना, ते आपण हे निसर्गाच्या छायेमध्ये किंवा आपण म्हणू ना निसर्गामध्ये ते जगणं वेगळंच असतं. ते बघू शकता हे पाण्याची अशी नदी आहे बघू शकता. नदी म्हणण्यापेक्षा पाण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालं आहे आणि ते शांत वातावरण निवांत वातावरणच आहे. आणि तसं बघायला गेलं तर एकदम वरून आत्ता साधारणपणे 12:30 झालेले आहेत बघू शकता आणि अत्यंत शांत पद्धतीत सगळं वातावरण आहे. त्याचबरोबर इकडे शांत आहे एकदम, कोणी आलं नाही कोणचं गेलं नाही आणि निसर्गाच्या आश्वासमध्ये आश्वास घेत थोडक्यात आपण जे काही आयुष्य जगतो ना ते बघू शकता. एकदम शांत वातावरण आहे आणि ही अशी नदी आहे. नदी म्हणण्यापेक्षा सगळं कोरडं पडलं आहे, उन्हाचा भरपूर त्रास आहे. त्याचबरोबर बघू शकता एकदम शांत आणि हे झाड आहे मित्रांनो बघू शकता. या हे झाड आहे, या झाडाखाली असं खोड आहे झाडाचं तुम्ही बघू शकता. या अशा प्रकारे झाडं आणि एकदम निवांत मित्रांनो म्हणजे जे आपण निसर्गाचा जो आनंद घेतो ना तो या अशा प्रकारे इथं आपण आनंद घेतो आणि बघू शकता ही नदी पण आहे छोटी. हे इकडं असं शांत वातावरण आहे, मस्त वाटतं मित्रांनो बघू शकता. आणि मी पण इथे थोडा 1-2-3 तासासाठी विश्रांती करणार इथे आणि पुढे परतीचा प्रवास चालू करणार. मी इथं निवांत बसणार आहे साधारणपणे 2 तास, म्हणजे 2 ते 2.5 तास पकडून त्याला मी इथं या झाडाखाली निवांत बसणार. एकदम चिमण्यांचा आवाज येतो आहे, किलबिलाट चालू आहे. त्याचबरोबर मस्त इकडे वातावरण चांगलं आहे, हवा चांगली आहे. म्हणजे आपण म्हणतो ना जो निसर्गामध्ये जगण्याचा आनंद वेगळाच असतो तो हा आनंद, आणि शहरात जगण्याचा आनंद तो वेगळा आणि निसर्गामध्ये जगण्याचा जो आनंद आहे ना तो वेगळाच आहे. बघू शकता एकदम शांत वातावरण, एकदम अफलातून बघू शकता. आणि नदी आहे, नदीमध्ये थोडे मासे जास्त नाही आहेत पण तुम्हाला दाखवतो. हे बघा हे असे मासे आहेत, हे बघा धावत आहेत. हे असं निसर्गाचं जे आपण म्हणतो ना साह्य ते वेगळंच असतं मित्रांनो बघू शकता. हे हिरवळ नदीच्या काठी पूर्ण मस्त असं जंगल टाईप आलं आहे बघू शकता. हे अशा प्रकारे मस्त जंगलमध्ये आहे आणि ही मधीच एक हिरवी अशी लांब सडक हे अशा दांड्या निघाल्या बघू शकता. हे निसर्गाचं थोडक्यात आपण म्हणून हा गवताचा प्रकार आहे, पण बघा मित्रांनो कसं निसर्ग आपल्याला देतं. त्याचबरोबर हे एक बघू शकता इथं एक फूल उगवलं आहे पिवळं, हे इथं एक फूल आहे. हे बघा हे गवताचा प्रकार आहे मित्रांनो. हे निसर्गाची देणगी म्हणतो ना आपण, ते एक पिवळं पुढे फूल उगवलं आहे. तुम्हाला अजून काय मी फुलं दाखवणार आहे. हे पाणी आहे, हे इथे कमळाचा वेल रुजून आला आहे बघू शकता मित्रांनो. एक कमळं आहे, छोटी 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 अशी पाण्यामध्ये पसरलेली कमळाची वेल आहे बघू शकता. हे असे इथपर्यंत असे कमळाचं वेल आहेत सगळे पसरलेले. हे बघा हे अशा पद्धतीत सगळे कमळाचे वेल पसरलेले. इथं ओढा आहे छोटासा. हे निसर्गाचं साहित्य आपल्याला दाखवतो. हे पण फूल आहे, मी तुम्हाला असं एक फूल दाखवतो जेणेकरून. हे असं नदीचा ओढा आहे सगळा बघू शकता मित्रांनो. सगळा ऊन आहे भरपूर, त्याच्यामुळे तुम्हाला